बीड शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवतेय। 25 दिवसांनंतर बीडमध्ये पाणी येतंय। महिलांनी थेट बीड नगरपालिका कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले। शेकडो महिलांचा पाण्यासाठी नगरपालिकेत ठिय्या पाहायला मिळतोय। नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनाने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी या महिलांकडून केली जाते। आमच्या जी पंचशीलनगरमध्ये 25-30 दिवसाला महिन्याला पाणी आम्हाला 21 येते, ते बी 1 घंटा की कुठं लाईटीचा प्रॉब्लेम तर ते वरी बी पाणी चढत नाही। मग आम्ही इतकं प्यायला पाणी नाही, त्यात आळ्या वाढल्यात आणि टँकरवरच्या टाकीवर जी आहेत म्हणजे प्रायव्हेट ती टाकी, तिथून प्रायव्हेट टँकर जाते तर पैसे घेऊन तिथं विकल्या जाते। दर महिन्याला एक वेळेस पाणी सोडलं जातं आणि इतर बाकीच्या विभागामध्ये पाणी सोडलं जातं आणि टाकीवर पाणी असताना सुद्धा जर विकट टँकरसाठी पाणी आहे पण आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तर त्यांना तुम्ही टँकर भरून देतात। पण आता जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की त्याचे पुरावे द्या। आम्ही त्याचे पुरावे सुद्धा द्यायला म्हणजे सादर करायला तयार आहेत आणि ते सुद्धा पुरावे देतात। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी एक किमान 12 दिवसाला तरी पाणी 10 ते 12 दिवसाला यावं आणि ते स्वच्छ असावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।